गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो. तुम्ही लोक कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस जरा हसण्यासारखाच होता. आता हसायचं नाही तर काय करायचं? ही गोष्ट तुम्हाला पण कळली असेल मी का असं बोललो ते. ही स्टेटमेंट मी का दिली? आजकाल काय चाललंय, मार्केट बंद झाल्याच्या नंतर जसं काल आपण रात्री लवकर व्हिडिओ बनवला. समजा आपण 8:30-9ला जरी बनवला असता. रात्री काय नाही काहीतरी मोठ्या घडामोडी घडतात. हा इकडे बॉम्ब टाकतोय, तो तिकडे डील करतोय. तुम्हाला कळलं असेल मी काय बोलतोय ते. 50% वरनं डायरेक्टली टॅरिफ आपला 18% झाला. रात्री न्यूज आली, विषय संपला. प्रॉफिट बुकिंग आली, लोकांना मजा आली. सकाळीच एवढी प्रॉफिट बुकिंग म्हणजे बघण्याचं तात्पर्य असं आहे, की जर मी इकडनं मार्क करतोय कॅन्डल तर लगभग तुम्हाला म्हणून दाखवतोय, लगभग 12-27 पॉईंट म्हणजे कमीत कमी 5% ग्रोथ आली. जिकडे आपण 0.5, 0.1, 0.1 ते 0.5% आपण म्हणत असतो निफ्टीच्या मुवमेंटसाठी, 5% डायरेक्टली आली. विचार करा. सेन्सेक्स, बँक निफ्टी, कुठला इंडेक्स, खूप लोकांचे मेसेज पण आले, सर जे लाल होतं ते हिरवं झालं. मग थांबा, एक तर प्रॉफिट बुकिंग करा, कारण का ही प्रॉफिट बुकिंगच झाले. तर तुम्ही याच्यात मधला जर नीट मी वारंवार गेल्या हप्त्याच बोलतोय, जरा मार्केटला आहे ना दिशा ठरवू दे. आम्ही 3-4 दिवस ट्रेडिंग करत नाही. गेल्या शुक्रवारी, सोमवार, आज पण ट्रेडिंग नाही. मला एक मेसेज आलेला की आज तर मार्केट वरती असल्यामुळे आपण ट्रेडिंग का नाही करायची? फॅमिली मेंबरचा एक आलेला प्रश्न. मी अशा परिस्थितीमध्ये जिकडे मार्केटला स्वतःची दिशा माहिती नाहीये, मग आपण त्याच्यावर जर गेलो ना तर आपलं नुकसान आहे. मार्केटला स्वतःला कळू दे ना काय ते. परत ऐका नीट. मार्केट गॅप अप ओपन झालं, पण काय फायदा झाला का? का कोणी जर सीई घेतला असेल, बरोबर आहे, सी घेतला असेल त्याचा फायदा झाला. पण असं पण होतं ना, उद्या मार्केट डायरेक्टली खाली पण ओपन होऊ शकतं. कारण का मार्केट त्या कंडिशन मध्ये नाही. आम्ही मेसेज टाकलाय ग्रुपवरती, मार्केट पगला गया, बोरा गया. मार्केटमध्ये काय चाललंय मार्केटला कोणालाच माहिती नाहीये. हे आता थांबणं जरुरी आहे. आता हा अभ्यास आहे, हा एक्सपिरियन्स आहे. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ आहे की आता फक्त अॅनलाइज करायचं आहे, एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. अशा वेळेला बजेटच्या नंतर मार्केट असंच वागतं. स्वाभाविक आहे. आमच्यासाठी नवीन नाही, बिगनर असल्यासाठी नवीन असेल, पण आम्हाला माहिती आहे की 10-15 दिवस कमी कमी 10 दिवस मार्केटला सेटल होऊ दे. बघा, मार्केट गॅप अप ओपन झालं, ओके. इथे ओपन झालं, मग मार्केटने ही कॅन्डल का दिली? जर मार्केटमध्ये पॉझिटिव्हनेस होती तर मार्केटने ऑल टाइम हाय तोडून मार्केट वरती जायला पाहिजे होतं. मुद्दा नंबर 1, तुम्ही जर बोलताल मार्केट पॉझिटिव्ह आहे, ओके, मार्केट जर पॉझिटिव्ह आहे तर मार्केटने वरची मुवमेंट दिली पाहिजे होती. मार्केटने वरची मुवमेंट का नाही दिली? मार्केटने पहिल्याच कॅन्डल मध्ये जी सेलिंग दिली आहे ती लगभग 550 पॉईंटची सेलिंग दिली. म्हणजे 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये 550ची सेलिंग, ती पण निफ्टीच्या इंडेक्स मध्ये, काहीतरी संशयास्पद आहे. त्यानंतर मार्केटने सरळ एक विषय केला. माझ्या फॅमिली ग्रुपमध्ये सकाळपासून मी 2-4 मेसेज पटापट टाकले. काहीच करू नका, विषयच वेगळा आहे, आपला हा विषयच नाहीये. दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ, आपण मग तिसरे आहोत ना. एफआयडीआय वाले, मी ऑलरेडी काल पण बोललेलो, एफआयडीआय सेलिंग केलेली आहे. आणि काल रात्री फक्त एक न्यूज होती त्यामुळे एवढं मार्केट स्पाइक. बघा, मी मार्केटच्या न्यूज मध्ये कधीही ट्रेडिंग करत नाही आणि मला ते पटत पण नाही की आज गुड न्यूज आली म्हणून घेतला, उद्या नेगेटिव्ह न्यूज म्हणून खाली काढला. टेक्निकल काय सांगते ते खूप इम्पॉर्टंट आहे, सायकोलॉजी काय सांगते ते इम्पॉर्टंट आहे. न्यूज बेस्ड मार्केटवरती जर आपण ट्रेडिंग करत राहिलो तर मार्केट तुम्हाला फिरवेल. मी वारंवार बोलतोय, परत तुम्हाला तेच सांगतोय, जर न्यूज पॉझिटिव्ह आहे तर मार्केटने सेलिंग का दिली? मार्केटने ते प्रॉफिट बुकिंग झाले. एवढ्या दिवसापासून जे थकलेले थांबलेले ना, सगळं घेऊन गेले. खालनं पण घेऊन गेले, वरनं पण घेऊन गेले. आणि आपण इथे फक्त रोज ट्रेडिंग करतोय. का करतोय? कारण का समज नाही, नॉलेज नाहीये. त्या समजण्यासाठी तुम्हाला सेशन्स, क्लासेस माझ्याकडे नका, कुठे पण तुम्ही क्लास जॉईन करा. प्रशिक्षण आणि शिक्षण घेणं जरुरी आहे. सक्षम बनण्यासाठी मार्ग यायचा शिक्षण. हे शिक्षण घेणं खूप जरुरी आहे. आणि त्यानंतर एक्सपिरियन्स पण असणं जरुरी आहे. फक्त शिकून फायदा नसतो. त्या गोष्टींना समजवणार कोणतरी पाहिजे, तुमच्या बाजूला बसणारा कोणतरी पाहिजे. जर नवीन गाडी घेऊन तुम्ही चालवत असाल रोडवरती ना, तर तुमच्या बाजूला एक एक्सपिरियन्स ड्रायव्हर पाहिजे, नाहीतर ठोकाल तुम्ही आणि आयुष्य बरबाद होईल. आज तेच होतंय.
मार्केटमध्ये वर प्रॉफिट बुकिंग होते, खाली प्रॉफिट बुकिंग होते आणि आपण मध्येच गाडी चालवतोय. काय फायदा आपल्या गाडी चालवण्याचा? त्यामुळे थांबणं जरुरी आहे. आता मी तर खरंच मी पक्क केलंय, जे पण करायचं 10 तारखेनंतर करायचं. मध्ये काय भेटलं तर बघूया, नाहीतर रामकृष्ण हरी. विशेष नाहीये. ओके. विषय असा येतो की आपल्या लेवलला मार्केट रिस्पेक्ट केले आणि पण ही पण लेवल लागली, इथे पण मार्केट रिस्पेक्ट केले, म्हणजे लेवल्स बरोबर लागला. हा माझा अभ्यास चोखा आहे. म्हणजे मला लेवल्स वरती कॉन्फिडन्स आहे म्हणून मी त्या लेवल्स लावून ठेवलेल्या पहिल्यापासूनच. कालच्या व्हिडिओ पण तुम्ही बघाल तर ह्या लेवल्स लावल्यात म्हणजे काही नाही काहीतरी याच्या पाठी कारण असेल ना. बघा मार्केट खूप सोपं आहे आता. दुसरी गोष्ट, जर आपण डेली वरती येऊ ना, मी आता एक मेसेज टाकलाय, हा आता मेसेज टाकलाय ग्रुप वरती मी व्हिडिओ बनवायच्या अगोदर. आम्ही एक नवीन कॅन्डल हे केले, इजाद केले. ही बघा, गॅप अप गॅप डाऊन मध्ये गॅप, खालनं वरती आलेली कॅन्डल पण रेड आहे आणि वरती गेलेली कॅन्डल पण रेड आहे. त्याला आम्ही नाव दिलेलं आहे, हिअर इज अ प्लेजर ऑफ इंटरेस्ट इन न्यू कॅन्डल इन स्टॉक मार्केट आफ्टर 2026 बजेट, नेमिंग दिस एज मॅडमचं नाव टाकलेलं आहे. विषय संपलेला आहे. हसण्यासारखं आहे ना काहीतरी. आणि बरोबर आहे, चुकीचं नाहीये काय, मार्केट त्या पण चालतंय. तुम्ही जर बघाल वारंवार मार्केट लेवल टेस्ट करतंय, क्लिअर कट आहे मार्केट, क्लिअर कट आहे. लगभग 21 ऑक्टोबर पासून मार्केट जे 16 जानेवारी पर्यंत या 15 जानेवारी पर्यंत होतं, म्हणजे 2-2.5 महिने होतं, एवढा अभ्यास तुम्ही जो केलात ना 2.5-3 महिन्याचा, कमवण्याचा, गव्हाण्याचा, लॉस प्रॉफिटचा, मेहनत करण्याचा, एका कॅन्डलनी, ते पण 5 मिनिटाच्या कॅन्डलनी विषय केले त्या गोष्टीचा. कळतं तुम्हाला मी काय बोलतो ते? म्हणून आहे ना, जिद्दी नका बनू. संयम आणि नियम, डिसिप्लिन हे असलं पाहिजे, पेशन्स असलाच पाहिजे, विशेष नाहीये. हा विषय खूप समजण्यासारखा आहे आणि ह्याच्यावरती अभ्यास करण्यासारखा आहे. मी तुम्हाला वारंवार गेल्या आठवड्यात सांगतोय की मार्केटमध्ये काही ना काहीतरी गडबड आहे, मार्केट व्होलेटाईल असणार आहे, मार्केट खूप काही गोष्टी वर खाली करणार आहे. आपल्याला मार्केटची दिशा भेटू दे. प्राइस ऍक्शन बोला तुम्ही, टेक्निकल बोला, सायकोलॉजी बोला, आता कुठे लावणार तुम्ही, कुठले इंडिकेटर्स काय लावणार तुम्ही? हा, पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट मात्र मी तुम्हाला सांगू शकतो आता, ठीक आहे. डेली होते झाले तुम्हाला, जर आपण 15 मिनिटाच्या चार्ट मध्ये बघू ना, तुम्हाला क्लिअर कट कळेल काय ते मी काय बोलायचा प्रयत्न करतोय. ओके. मार्केट इकडनं ना बॅरिश मुवमेंटला चालू झालेलं आणि तिकडेच मार्केटने आता सपोर्ट घेतलेला आहे. आता ही लेवल खूप इम्पॉर्टंट बनली, जी लगभग मला ना 800 ची लेवल दिसते. लगभग 800 ची लेवल दिसते. तर आता मी इथे लेवल्स अजून एक नवीन चालू करतो टाकायला. 862 ची लेवल दिसते मला इथे, पण मी ते 862 ने लगभग 830 पर्यंत मी घेतो लेवल्स. ओके. ह्याच्यात वरती काय जर मार्केटनी मुवमेंट दाखवल्या तर मार्केट परत एक चांगला मुवमेंट दाखवू शकेल, 26 लेवल दाखवू शकेल. नाही तर विषय कुठला येतोय तुम्हाला माहिती, विषय कसला येतोय हे बघा. या प्लेन चार्ट मध्ये आपण लावून टाकूया आता. ओके. नाही तुम्हाला विषय माहिती आहे, मार्केट विल रिपीट अ हिस्ट्री. एवढा जो गॅप आहे, किती पॉईंटचा गॅप आहे? लगभग 500-550 पॉईंटचा गॅप आहे. मार्केट कधी पण, मी तुमच्या व्हिडिओज मध्ये, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हर वेळेला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की मार्केट ऑलवेज रिपीट हिस्ट्री. मार्केट आता हिस्ट्री केलेली आहे. कसली? मार्केटने ना गॅप ठेवलेला आहे. हा गॅप भरायला मार्केट नक्कीच परत येणार. मी हर वेळेला तुम्हाला वाघाची स्टोरी सांगितली की वाघ परत येतो, थांबणं जरुरी आहे झाडावरती. मग उद्याच्या उद्या येईल का? नाही, उद्याच्या उद्या येणार नाही, पॉसिबलच नाहीये. जर उद्याच्या उद्या आलं तर लेवल्स लागलेले आहेत, सरळ आपण हा झोन लावून टाकूया, विषय संपूया. हे झोन वरती घेऊन टाकूया, हा झोन इथे लावून टाकूया, विशेष नाहीये. उद्या शक्यता काय माहिती होण्याची, हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे. उद्या शक्यता काय, मार्केट उद्या तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी खाली येईल आणि तुम्हाला काय वाटेल, अरे येस्टरडेज म्हणजे कालचा डे आहे तोडला आणि मार्केट इकडे यायला चालू करेल आणि मार्केट तुम्हाला परत घेऊन जाईल. ओके. दुसरी गोष्ट,
मार्केट करेल, गॅप अप ओपन होईल, आपल्या लेवलच्या वरती आहे, मुवमेंट देईल आणि परत ह्या लेवल टेस्ट करेल. मार्केटमध्ये 2-3 दिवस तरी मला वाटतं, म्हणजे 2-3 दिवस काय, हा बुधवार आहे, गुरुवार शुक्रवार हा हप्ताच मी बोलतो काहीच करू नका, शांत बसा, बघा ना, आनंद घ्या आयुष्याचं. त्या आनंदामध्ये आनंद घेण्याच्या ऐवजी आपण दुःखी होतो लॉस करून का, त्यापेक्षा शांत राहणं जरुरी आहे. खूप क्लिअर स्ट्रॅटेजी आहे. मार्केट 25,000 लगभग 840च्या वरती, 840च्या वरती जर काय मुवमेंट देत असेल तर नक्कीच काहीतरी करायचा प्रयत्न करेल. 840 ते पण 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज, तुम्हाला माहिती आहे रूल्स काय, 10च्या नंतर 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज. आणि जर मार्केट खालची मुवमेंट देत असेल तर मार्केटमध्ये मोठा गॅप आहे, मार्केट गॅप भरून जाण्याचा प्रयत्न पण करेल. मार्केट अजूनही स्थिर नाहीये, मार्केटमध्ये अजूनही कुठल्याही गोष्टीची स्थिरता नाहीये, कुठल्याही गोष्टीची समज नाहीये. मोठी मोठी लोक आता भांडतायत कारण का त्यांचे पहिला लॉस झाला, दुसऱ्या दिवशी प्रॉफिट झालं, ते वर खाली चालू होणार आहे, त्या पहिले थांबू दे ना. करोडो रुपये लागले तो, तुम्ही 5,000 या 50,000 या 5 लाख लावतायत, ती लोक 500 करोड लावतात, 1,000 करोड लावतात, त्यांचा जीव तो वर खाली होणार ना. पैसे सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. आज आपण 500 कमवतोय, ती लोक 5,000 कमवतायत, 5 करोड कमवतायत, पण शेवटी पैसा पैसा आहे. मग ते आपल्याकडे सोडतील, उलट ते लोक आपल्यापेक्षा स्ट्रॉंग आहेत. तर बस स्ट्रॉंग लोकांना पहिलं सेटल होऊ दे, त्यांचं पहिलं पोट भरू दे, मार्केट आपल्यासारख्या लोकांना पण देईल. आणि ह्याच याच्यामध्ये आपण ट्रॅप होण्याच्या शक्यता जास्त असतात. वारंवार तेच बोलत आहे. माझ्या फॅमिलीने कुठलेही ट्रेड नाही केले, त्याचं मला खूप बरं वाटतंय. थांबतायत ती लोक, त्यांना माहिती आहे समज काय आहे ती, एक्झॅक्टली मार्केट काय करते ते. व्हिडिओमध्ये जास्त बोलण्यासारखं एवढं काय आहे नाही. एक फॉल, एक अप ट्रेंड, मार्केट जर उद्याच खालच्या खाली याचा प्रयत्न करेल तर आपण नक्कीच काहीतरी करूया. ओके, आज आहे 3 तारीख, मंगळवार एक्सपायरी झाली, उद्या बुधवार असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे काय होतं, 2 दिवसांमधला एक्सपायरीचा दिवस जरा चॉपी असतो. चॉपी म्हणजे दोन्हीकडनं प्रवाह जास्त असतो, किंवा उद्याच्या उद्याच तुम्हाला प्रॉफिट बुकिंग बघता येईल, इकडनं परत एक सेलिंग बघता येईल. ओके, विषय खूप सोपा आहे, ह्याला जास्त तुम्ही कॉम्प्लिकेट करू नका, जास्त त्याच्यामध्ये पडायचा प्रयत्न करू नका. लांबना मार्केट बघा आणि विषय संपवा. मी पण 2 दिवस माझं आयुष्य मस्तपैकी जगतोय, फॅमिलीवर मजा करतोय, का मार्केटमध्ये करण्यासारखंच नाहीये, तर मी का उगाच मार्केटवर भांडायला बसू. आज 3-4 दिवस झाले मी कमवले, त्याचा अर्थ असा नाही की येणार मार्केट मला काय कमवून देणार नाही. मार्केट देणार, सगळ्या देणार, पण कोणाला भेटणार, जे डिसिप्लिन मध्ये बसलेत ते, जे पेशंट मध्ये बसलेत, जे रूल्स घेऊन बसलेत ते, जे सेटअप घेऊन बसलेत तेच, जे रोज करणार आहेत, कॅपिटल संपवणार, आणि ज्या दिवशी मुवमेंट येणार त्याच्याकडे पैसा नसणार, आणि ती लोक मग आपल्या नशिबाला दोष देणार. मी घेतो तेव्हाच का असं होतं नाही, तुम्ही रोज रोज घेता ना, ट्रेडिंग करताना, म्हणून हे असं होतंय. आणि तुमच्यावर हे खूप लोकांबरोबर होतं, कारण का तुमचं माइंड कंट्रोल मध्ये नाहीये. सायकोलॉजिकल ट्रेडिंग ह्यालाच बोलतात. आम्ही सिरीज मध्ये सायकोलॉजिकल ट्रेडिंगचा विषय घेतो, वारंवार सांगतो. फॅमिली ग्रुप का बनवलाय, थांबण्यासाठीच ना, एक अंकुश देण्यासाठी की थांबा. त्यामुळे माझी फॅमिली थांबलेली आहे, मी थांबलेलो आहे. तुम्ही बघा, थांबायचं असेल तर नक्कीच थांबा, कारण का जर थांबल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. मार्केट उद्याच तुम्हाला लखपती करोडपती बनवणार नाहीये. हा स्लो प्रोसेस आहे, स्लो रनिंग प्रोसेस आहे. प्राइस एक्शन कुठे मला दिसत नाहीये, टेक्निकल मध्ये काय ग्लिच सगळे उलटे सुलटे झालेले आहेत. त्यामुळे सेटल झाल्यानंतर एक दिशा कळली नंतर आपण जाऊया. ठीक आहे, तर मी व्हिडिओ इथेच थांबवतोय, कारण का जास्त बोलण्यासारखं हाय नाही मार्केटमध्ये एवढं, की मार्केट काय मोठी गोष्टी करून दाखवणार आहे. झालंच तर उद्या बघूया आपण. पण नक्कीच जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, तुमच्या मनापर्यंत पोहोचला असेल, तुम्हाला याच्यातनं काय गोष्टी समजल्या असतील, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. कमेंट आणि काही गोष्टी प्रश्न तुम्ही विचारायला चालू केलेले आहेत खूप लोकांनी, तशीच विचारत राहा, त्याची उत्तर मी लाईव्ह मध्ये देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, किंवा व्हॉट्सअपच्या द्वारा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलाय, तिकडे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. मी नक्कीच त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर उद्याचा दिवस तुमचा ग्रीन राहो ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.